चला तर मंडळी, आता मी घरी पोचली आहे. तर आता मी बनवते घरचं जेवण. तर आता वाजलेत 9. तर माझा हा नेहमीचाच टाईम आहे की कामावरून घरी येऊन मग जेवण बनवणार. तर मी आता काय बनवते ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे म्हणजे मी कोंबडीचा कोटा घेतला आहे. तर आता याच्यामध्ये आम्ही टाकूया हळद, थोडीशी फक्त लाल मिरची पावडर आणि जरासं मीठ. आता याला मिक्स करूया. आता याला मी साईडला ठेवून देऊया. गॅस ऑन केलाय. मी कुकरमध्ये बनवणार आहे. त्याच्यात तेल घालूया. थोडं जास्त तेल घेतलंय बघा. हे बघा, हे गरम मसाला आहे. फक्त ही 2च वस्तू घातली आहे मी. गॅस स्लो करायचा आहे. आता आपण ह्याच्यात चिरलेला कांदा घालायचा आहे. तर मी मोठे कांदे घेतले 3. अर्धा किलो मी कोटा घेतला आहे. बघा, लांबडे लांबडे चिरले. कांदा मस्तपैकी फ्राय होतं तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. हे बघा, मसाल्यासाठी मी घेतलंय आलं, लसूण आणि कोथिंबीर. हे बघा, कांदा मस्तपैकी ब्राऊन झालाय. बघा, हलका ब्राऊन केलाय. तर ह्याच्यात आम्ही आता टाकूया टोमॅटो. हे बघा, हे 5 टोमॅटो घेतलेत मी. बारीक नाही कापलेत, मीडियम कापलेत. यांना परतून घेऊया. थोडंसं आपण याच्यात मीठ घालूया आपल्या चवी अनुसार. बघा, कारण आपण त्या कोट्याला जेव्हा मीठ मसाला लावला आहे म्हणून मी कमी घातलं याच्यात. तर थोडा वेळ ह्याला आपण परतून घेऊया. हे बघा, टोमॅटो थोडेसे मऊसर झाले. हे बघा, आता आपण त्यात हा वाटलेला मसाला घालूया. हे बघा, पूर्ण घालून घेऊया याच्यात. याच्यामध्ये मी मिरची नाही वाटली आहे, फक्त आलं, लसूण आणि कोथिंबीर आहे. त्याला 2 मिनिटं परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. तर आमच्या घरी जरा तिखटच खाता, तर मी 1 चमचा, बारका चमचा आहे बघा, तिखट आहे. 1.5 चमचा मी घातले. बघा, अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि 1 चमचा धना पावडर. आता आपण याला मस्तपैकी मिक्स करूया. हे बघा,
त्याचा वास पण खूप छान येतोय. आता आपण ह्याच्यात गोटा घालूया. हे त्याला परतून घेऊया. पाणी नाही घातलंय मी, जरा पण घालणार आहे आम्ही, पण टाईम आहे जरा. 2 मिनिटं याला परतायचं आहे. हे बघा छानपैकी असं परतून झालंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच सुक्कं पण ही त्याच्यामध्येच तुम्ही सुक्कं करू शकता. फक्त काय ह्याला स्लो गॅसवरती याला तुम्ही 3 शिटी द्या बस. आम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे, तर ज्या मसाल्यात ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं त्याच्यात थोडंसं राहिलं होतं, तर तेच पाणी आम्ही घालतोय. बघा हे बघा. आता आपण याला झाकण लावूया. मी कधी ह्याला कुकरमध्ये नाही बनवत, कढईमध्ये बनवते. पण आता खूप उशीर झाला आहे आणि मुलांना भूक पण लागली आहे, तर लवकर व्हायसाठी मी कुकरमध्ये घातलं आहे. आता मी ह्याला झाकण लावते. तर आम्ही 3 शिटी देऊया याला. तर हे बघा असं बनवून रेडी आहे. बघा तर त्याला सर्व करते मी. तरी बघा रेसिपी रेडी आहे झटपटची. तर तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला कशी वाटते, आणि मला लाईक करा, कमेंट करा. तर या तुम्ही पण जेवायला. थँक्यू.